आता पाहूया बीडवरून जे राजकारण तापलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे अजित पवारांना तपासानंतर कळेलच। आताच दावे नको। भाजप आमदार सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। दुरान्वय अजितदादांना कळेल आता काही दिवसाच्या नंतर दुरान्वय संबंध आहे का नाही, तर कशाला दावा ठामपणे हे करायचं। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत। भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। मैत्री आहे, त्यांनी फार प्रेम आहे आमच्यावर, त्या मुन्नीच राष्ट्रवादीतून बाहेर काढायला तेच कारणीभूत झाले। वाल्मी कराड खंडणी प्रकरणातून 302च्या गुन्ह्यात येतील। जेलमध्ये जाण्याआधी वाल्मी कराड 302चे आरोपी असतील, सुरेश धस यांचं वक्तव्य। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। उद्या पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जालन्यात जनआक्रोश। गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन। वाल्मी कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र। समाज म्हणून मी मोर्चा सहभागी, या जातीवाद कसला, न्यायासाठी मागे हटणार नाही। देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक। प्रतिमोर्चा काढणाऱ्यांना काल परभणीत दाखवून दिला। आता प्रतिमोर्चा काढला तर भीमसैनिक आडवा येईल। दलित पॅंथरच्या दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। तर दम असेल तर केदार यांनी मला अडवून दाखवावंच, हाकेंचं प्रत्युत्तर। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल। आयोग करणार स्वतंत्र चौकशी। जिल्ह्यात येणार दिल्लीची टीम। राज्य सरकारकडून मागवणार अहवाल। सुरू असलेल्या तपासाची माहितीही घेणार। खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्याला अखेर यश। बीडचं प्रकरण खूप गांभीर्याने घेतलंय। कुणाचाही लाड होऊ देणार नाही। 3 चौकशा लावल्यात, कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तर त्याला माफी नाही, अजित पवारांचं वक्तव्य। बीडचं प्रकरण आहे ते आम्ही खूप गंभीरतेने घेतलेलं आहे। याच्यात कुणाचेच लाड आम्ही होऊन देणार नाही। 3 चौकशा चाललेल्या आहेत।